हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू माय चॅनल. आज आपण स्टोरी ऐकूया एक वुल्फ आणि 3 पिग्सची. वुल्फ असतो एकदम बेकार, पण ते 3 पिग असतात खूप छान, जे आपल्या मम्माला हेल्प करणार असतात. हेल्प म्हणजे कशी? त्यांची मम्माची तब्येत ठीक नसते, ते खूप पुअर असतात. तर त्यांची मम्मा म्हणते, आता तुम्ही तिघंही मोठे झाले आहे, तर बाहेर जाऊन काम करा, मोठे व्हा, खूप पैसे कमवा. पण या सगळ्या गोष्टी वुल्फ मागून लपून ऐकत असतो. जसे ते तिघं त्यांच्या घरातून निघतात, तसा तो वुल्फ त्यांचा पाठलाग करत असतो. ते पीक ठरवतात की आता आपण सगळ्यात पहिले आपल्या राहण्याचा व्यवस्था करूया. तर ते तिघं चलत असतात. अचानक त्यांना तिथे एक अंकल मिळतात. त्या अंकलजवळ खूप सारं गवत असतं. तर त्या 3 पैकी एक पीक म्हणतो, अंकल, आम्हाला तुमचं थोडंसं गवत मिळेल का? आम्हाला थोडी राहायची सोय करायची आहे. तर तुमच्या ग्रासनी आम्हाला खूप मदत होईल. तर थोडीशी आम्हाला ग्रास देऊ शकत असाल तर तुमचे खूप आभार राहील. ते अंकल खूप छान असतात. ते विचार करतात, ठीक आहे, छोटे छोटे पोरं आहे, चला आपण यांची मदत करूया. तर त्या 3 पैकी एका पिगला ते ग्रास सगळे देतात. त्या ग्रासनी त्या तिघंही मिळून एक सुंदरचं छोटंसं घर बनवतात. त्या तिघांपैकी एक पीक त्या ग्रासच्या घरी राहते आणि बाकीची 2 पीक समोर आपले दुसरे नवीन घर बनवायसाठी निघतात. या सगळ्या गोष्टींमध्ये तो वुल्फ मागून सगळं काही पाहत असतो आणि त्या लोकांची पाठलाग करत असतो. हळूहळू वेळ जात राहतो. ते दोघं अजून चलत राहतात. त्यांना एक अजून अंकल मिळतात. त्या अंकलकडे खूप सारे लाकडं दिसतात. त्या 2 पैकी एक जण पुन्हा त्या अंकलला म्हणतात, अंकल, आम्हाला थोडी राहायची सोय करायची आहे. आम्ही दूर जंगलाहून आलेलो आहे. आम्हाला थोडंसं तुमचं लाकूड मिळालं तर आम्ही आमचं घर बनवू शकू. ते अंकल पण खूप छान असतात. विचार करतात, लहान लहान पोरं आहे, चला आपण यांची हेल्प करूया. 2 पैकी एक पीक त्या वूडनी आपलं सुंदरसं घर बनवतो. या सगळ्या गोष्टी तो वुल्फ मागून पाहत असते. त्यातून एक जो शेवटचा जो पीक असतो, तो परत अजून सामोर जातो, की जेणेकरून जो शेवटचं राहिलेला घर आहे छोटंसं, तो बनवू शकेल. तेवढ्यात त्याला अजून एक अंकल दिसतात. त्या अंकलकडे खूप सारे विटा असतात. तो विचार करतो की चला आपण आता विटनीच एक सुंदरचं मजबूतचं घर बनवूया. तर तो पुन्हा अंकलला विचारतो. ते अंकल पण खूप छान असतात. विचार करतात, छोटूसा पीक आहे, हेल्प करून घेऊया. तो मस्त विटनी आपलं एकदम छोटूसं घर बनवतो, पण ते खूप स्ट्रॉंग असतं. खूप हार्डवर्कनी, खूप मेहनत करून तो एक छोटूसं आपलं घर बनवतो. आता या सगळ्या गोष्टी वुल्फला माहीत होऊन जाते. तर वुल्फ विचार करते, तर आपण सगळ्यात पहिले त्या पीककडे जाऊया, ज्याने आपलं गवताचं घर बनवलेलं आहे. तो त्याचं घरी जाऊन त्याचं डोअर नॉक करते. तो छोटूसा पीक खूप घाबरून जातो. तो आपलं जेवण करत राहतो. तेवढ्यात त्याला आवाज येते, कोण आहे आतमध्ये? दार उघडा, मला आत येऊ द्या. पिगला अचानक वुल्फ दिसून जातो. तो म्हणतो, नाही नाही, मी काही दार नाही उघडणार. वुल्फला खूप राग येते. वुल्फ जोरात फू करतं आणि तो घर उडून जातं. तेवढ्यात तो पीक धावत धावत आपल्या दुसऱ्या भावाकडे चालला जातो. मग तो वुल्फ पण त्यांच्या मागे मागे जातो. वुल्फ पाहतो का त्याचे वूडचं घर बनवलं आहे, तिथे हे दोघं लपलेले आहे. तो पुन्हा आवाज मारतो, कोण आहे आतमध्ये? दार उघडा, मला आत यायचं आहे. ते दोघं पीक खूप घाबरून जातात. ते दोघं म्हणतात, नाही नाही, आम्ही घर नाही उघडू. हे ऐकून वुल्फला परत राग येते. वुल्फ खूप रागाने त्याला धक्का देतो. तर ते पूर्ण घर कोसळून जातं. ते दोघं पीक खूप घाबरून जातात आणि लगेचच आपल्या तिसऱ्या भावाच्या घरी चालले जातात. तिसऱ्या भावाचं घर म्हणजे विटाचं. तो वुल्फ पुन्हा मागे मागे येऊन म्हणतो, कोण आहे का आत? मला आत येऊ द्या, दरवाजा उघडा. ते तिघं पीक खूप घाबरून जातात. ते म्हणतात, नाही नाही, आम्ही काही दार उघडणार नाही आणि तुला काही आत येऊ देणार नाही. वुल्फला पुन्हा राग येतो. वुल्फ परत त्या घराला फुंकर मारतो, धक्का देतो, पाडायचा प्रयत्न करतो, पण ते घर काही पडत नाही. त्यात वुल्फ असतो शातीर. वुल्फ विचार करतो, आपण त्या घरच्या एकदम वर जाऊ, चिमणीमधून खाली आत घरात प्रवेश करू. वुल्फ तसंच करतो. वुल्फ वरती जातो, घर चढतो आणि त्या चिमणीवर जातो.
विचार करतो या चिमणीमधून तर मी आरामात आत जाईल आणि मस्त भरपेट त्या तिघाही पिगला खाऊन टाकेल. तो चिमणीच्या आत जातो, आत घुसतो आणि आतमधून तो सरळ पडतो घरात, घरच्या हॉलमध्ये, लिव्हिंग रूममध्ये. पण लिव्हिंग रूममध्ये त्या तिघही पिग भावांनी काय केलं असते, खाली लावलं असते गरम उकळतं पाणी. वुल्फ वरतून पडतो आणि सरळ त्या पाणीच्या बाउलमध्ये पडतो. या सगळ्या गोष्टीमध्ये पिगला जोरात चटके लागतोय. तो जो धावतो की परत मग कधी या पिग्सच्या वाटे जात नाही. आणि मग तिघं पण भाऊ हॅपीली एव्हर आफ्टर राहायला लागतात, खुशी खुशी, छान छान. तर बच्चापाटी, याच्यात आपल्याला काय शिक मिळते की लाईफमध्ये कधी पण शॉर्टकट्स घ्यायचे नाही. सगळ्या गोष्टी हार्डवर्कनीच सक्सेसफुल होतात. ओके बच्चापाटी, भेटूया नेक्स्ट टाइम विथ न्यू स्टोरी. तब तक के लिए बाय.